चला स्वामींच्या एका सुंदर लीलेची गोष्ट पाहूया. गोष्ट स्वामींची मायेची ऊब. एकदा अक्कलकोटमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे एका वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या अंगावर फक्त एक छोटी लंगोटी होती. थंडीने सर्व गावकरी घरात लपून बसले होते, पण स्वामी मात्र शांतपणे ध्यानस्थ होते. स्वामींचे एक निस्सीम भक्त चोळप्पा धावत तिथे आले. स्वामींना अशा थंडीत उघड्यावर बसलेलं पाहून त्यांचं काळीज भरून आलं. त्यांनी प्रेमानं स्वामींसाठी एक गरम घोंगडी आणली होती. चोळप्पा जवळ गेले आणि हळूच म्हणाले, "स्वामी, खूप थंडी आहे. ही घोंगडी अंगावर घ्या ना." स्वामींनी डोळे उघडले आणि मिश्किलपणे हसून विचारलं, "चोळप्पा, थंडी कोणाला वाजते? या देहाला की आत बसलेल्या आत्म्याला?" चोळप्पा गोंधळले, पण त्यांनी हट्ट केला. शेवटी स्वामींनी ती घोंगडी अंगावर घेतली. पण पुढच्याच क्षणी एक कुत्र्याचं पिल्लू थंडीनं कुडकुडप तिथे आलं. स्वामींनी क्षणाचाही विचार न करता ती गरम घोंगडी त्या पिल्लाच्या अंगावर टाकली आणि स्वतः पुन्हा उघड्या अंगाने बसले. चोळप्पांना आश्चर्य वाटलं. तेव्हा स्वामी म्हणाले, "चोळप्पा, प्रत्येक जीवात मीच आहे. त्याला ऊब मिळाली म्हणजेच मला ऊब मिळाली." या गोष्टीचा बोध स्वामींनी यातून हेच शिकवलं की केवळ देवाची पूजा करणं म्हणजे भक्ती नाही, तर संकटात असलेल्या प्रत्येक सजीवाला मदत करणं हीच खरी सेवा आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? स्वामी समर्थांच्या अनंत लीलांपैकी एक अतिशय गोड आणि बोधप्रद गोष्ट म्हणजे चोळप्पाची भक्ती आणि पुरणाचा नैवेद्य. स्वामींचे वास्तव्य अक्कलकोटमध्ये असतानाची ही गोष्ट आहे. भक्ताची ओढ आणि गरिबी. स्वामींचे परमभक्त चोळप्पा यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती, पण स्वामींवर त्यांची अढाळ श्रद्धा होती. एकदा चोळप्पांच्या मनात आले की स्वामींना पोटभर पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. घरात पुरेसे पीठ किंवा डाळ नव्हती, तरीही त्यांनी कसेबसे जमवून मोजक्या पुरणपोळ्या तयार केल्या. दुसरीकडे अक्कलकोटच्या राजाने आणि अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांनी स्वामींसाठी 56 भोगांचा म्हणजे अनेक पक्वान्नांचा मोठा थाट मांडला होता. चांदीच्या ताटात नानाविध पक्वान्ने सजवून ते स्वामींची वाट पाहत होते. पण स्वामी तिथे न थांबता तडक चोळप्पांच्या झोपडीकडे निघाले. राजवाड्यातील लोक गोंधळले. स्वामी या गरीबाच्या घरी का जात आहेत? स्वामी चोळप्पांच्या घरी पोहोचले. चोळप्पांनी अत्यंत संकोचाने ते साधे पान स्वामींसमोर ठेवले. स्वामींनी आनंदाने त्या पुरणपोळ्या खायला सुरुवात केली. स्वामी म्हणाले, "चोळ्या, तुझ्या या पुरणपोळीत जी गोडी आहे ती या राजवाड्यातील पक्वान्नात नाही." स्वामींनी त्या दिवशी चोळप्पांच्या हातचे जेवण अत्यंत समाधानाने जेवले. यातून त्यांनी जगाला हेच शिकवले की देव हा पैशाचा किंवा थाटामाटाचा भुकेला नसून तो फक्त खऱ्या भावाचा आणि प्रेमाचा भुकेला असतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांनी नेहमीच भक्तांच्या हाकेला धावू जाऊन त्यांना धीर दिला आहे. ही गोष्ट आपल्याला सांगते की आपण कितीही संकटात असलो तरी आपली निष्ठा शुद्ध असेल तर स्वामी आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात.